नमस्कार मित्रांनो. जुलै महिन्यामध्ये जी अतिवृष्टी व ढगफुटी झाली होती, त्यामुळे जे काही नागरिकांचं नुकसान झालेलं आहे, त्यांच्यासाठी मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे. त्यासंबंधीचा जी-आर हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. पालघर जिल्हा व वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील ज्या ठिकाणी अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जे काही नागरिकांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे. 500 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस म्हणजे 24 तासात जास्त पाऊस झाला असेल किंवा 2-3 दिवस सलग जास्त पाऊस हा झालेला असेल, त्या ठिकाणी पाणी साचलेलं असेल, त्यामुळं जे काही कुटुंबांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे. जर कपड्यांचं नुकसान झालं असेल, तर प्रति कुटुंबाला ₹10,000 देण्यात येणार आहे. घरगुती भांडी, वस्तूंचं नुकसान झालं असेल तर ₹10,000 हे प्रति कुटुंबासाठी त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. पूर्ण घरच त्या ठिकाणी नष्ट झालं असेल तर ₹1,50,000 त्या ठिकाणी मिळणार आहेत. 50% घराचं नुकसान झालं असेल तर ₹50,000 आणि 25% नुकसान झालं असेल तर ₹25,000 आणि पडझड झालेल्या म्हणजे 15% पडझड झालेला असेल तर ₹15,000. अशा पद्धतीने प्रति घर त्या ठिकाणी ही मदत नागरिकांना दिली जाणार आहेत. म्हणजे घराचं किती नुकसान झालेलं आहे त्यावरती ती रक्कम ती मिळणार आहे. झोपडपट्टी भागातील ₹15,000 नागरिकांना त्या ठिकाणी मिळणार आहेत नष्ट झालेल्या झोपडपट्ट्यांसाठी. दुधाळ जनावरांसाठी ₹40,000 प्रति जनावर. ओढकाम करणारी जनावरे 32,000 प्रति जनावर आणि ओढकाम करणारी लहान जनावरे त्यांना ₹20,000 प्रति जनावर अशी मदत त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत. मेंढी, बकरी, डुक्कर यांना ₹4,000 प्रति जनावर आणि कुक्कुटपालन पक्षी आहेत त्यांना प्रतिपक्षी ₹100 प्रति पक्षी, ₹10,000 प्रति कुटुंब ही मदत त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत. बोटीचे नुकसान झालं असेल सर्व तर ₹10,000. परत बोटीचे म्हणजे जसे नुकसान झालेलं असेल, कमी जास्त प्रमाणात जे बोटीचं नुकसान झालं असेल तर ₹10,000, ₹25,000. जाळ्यांचे नुकसान झालं असेल तर त्या ठिकाणी ₹5,000. म्हणजे पूर्ण नुकसान झालं असेल तर जास्त रक्कम मिळणार आहे. त्या पटीत कमी नुकसान असेल पर्सेंटेजमध्ये, त्या पटीने त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे. त्याचबरोबर जे स्थानिक रहिवासी आहेत, ज्यांचं रेशन कार्ड आहे, मतदार यादीमध्ये नाव आहे, प्रत्यक्ष नुकसान झालेल्या नुकसानीच्या 75% रक्कम किंवा जास्तीत जास्त ₹50,000 आर्थिक मदत त्यांना त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जे स्थानिक दुकानदार आहेत म्हणजे त्या ठिकाणचे रहिवासी आहेत, मतदार यादीत त्यांचं नाव आहे, रेशन कार्डधारक आहेत, त्यांनासुद्धा ₹50,000 आर्थिक मदत देण्यात येणार आहेत. म्हणजे नुकसानीच्या 75% किंवा जास्तीत जास्त ₹50,000 एवढी मदत ही त्या दुकानदारांना देण्यात येणार आहे. जे टपरीधारक आहेत त्यांना ₹10,000. त्यापेक्षा जर नुकसान कमी असेल तर कमी रक्कम मिळेल, पण जास्तीत जास्त ₹10,000 त्यांना मदत त्या ठिकाणी मिळणार आहे. कुक्कुटपालनाचे शेडचं नुकसान झालं असेल तर ₹5,000 मदत त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत. अशा पद्धतीने जुलै महिन्यामध्ये जुलै 2026मध्ये जे काही अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे ज्या ठिकाणी पाणी साचलं होतं, जास्त प्रमाणात 2-3 दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता, अशा नागरिकांच्या घरात पाणी साचलेलं होतं, दुकानांचं नुकसान झालेलं आहे, अशा नागरिकांना ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे. अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. धन्यवाद.